आणि आता बातमी साताऱ्यामधून आहे। साताऱ्यातल्या गर्भपात प्रकरणी जिल्हा शल्य चिकित्सकांनी स्पष्टीकरण दिलंय। रुग्णालयाकडून उपचारामध्ये कोणताही हलगर्जीपणा नाही असं युवराज करपे म्हणाले। डॉक्टरांच्या टीमनं सर्व वैद्यकीय प्रोटोकॉल पाळूनच उपचार केलेत। संबंधित महिलेचा गर्भपात करण्यास रुग्णालयानं नकार दिला होता। हायकोर्टाच्या आदेशामुळे ही प्रक्रिया नियमात पार पडली असंही करपे म्हणाले। जिल्हा शल्य चिकित्सक युवराज करपे सर आहेत आपल्यासोबत। सर, एक धक्कादायक हा प्रकार आहे। संबंधित गर्भवती महिला ही अल्पवयीन होती, लग्न न झालेली होती आणि त्यामध्ये ऍडमिट झाली त्याच वेळी ती साधारणतः 24 आठवड्याच्या त्याच्यावरच होती। त्यामुळे आमच्या इथल्या तज्ञ डॉक्टरांनी गर्भपात नाकारलेला होता, कारण भारतीय कायदा MTP ऍक्ट नुसार आम्हाला तो करता येत नव्हता। आता ह्यामध्ये जो आरोप होत आहे की बाळाला पाजलं नाही, तर आता एवढं 750 ग्रॅमचं जे असतं लहान अर्भक ते स्वतःहून तर ब्रेस्ट फिडिंग करू शकत नाही। जर आम्ही त्याला चमच्यानं किंवा कोणत्याही मार्गाने जर प्रॉपरनं पाजायचा प्रयत्न केला असता तर त्याच्या घशात जाऊन ते एकदम अचानक सिरियस पण झालं असतं। त्यामुळे आमच्या डॉक्टरांनी क्लिनिकल जजमेंट नुसार त्यानुसार उपचार केलेले आहेत। यामध्ये असं कोणताही आमचं काही हेतू नव्हता आणि आम्ही पूर्ण कोणताही निग्लिजन्स न करता आमच्या टीमनी आमच्या सिस्टरनी त्याप्रमाणे उपचार केलेले आहेत। कॅमेरामन आमिर शेख सह संतोष नलावडे, TV9 मराठी,